पण नाती जपली कशी पाहिजेत, नात्यातला प्रत्येक अगदी बारकावा त्या ठिकाणी त्यांच्या ओव्यांमधून दिसून येतो. मला सगळ्यात महत्वाची म्हणजे सगळ्यात आवडलेल्या ज्या ओळी आहेत की मामा भाचीचं नातं कसं असावं. जात्यावरच्या ओवीमध्ये त्या म्हणतात, मामाच्या ग पंगतीला भाची जेवली चपाती, मामाच्या ग पंगतीला भाची जेवली चपाती, काशी घडली सभागती माझ्या साडूची बाई लेख. काशीला जायची गरज नाहीये, नाती जपली की आपोआप काशीला जाऊन आल्याचं सौभाग्य मिळत असतं. हे जात्यावरच्या ओवींमधून आणि नात्या जपण्यांमधून घडत असतं. आणि हे सगळं सांगत असताना पुन्हा एकदा ते आईचं आणि लेकीचं नातं कसं असतं हे अतिशय सुंदरपणे त्यांनी मांडलेलं आहे. आई लेकीचं भांडण दुधा तुपाची उकळी, आई लेकीचं भांडण दुधा तुपाची उकळी, माय मनाची मोकळी माझी गवळण बाई. त्यामुळे कुठे आणि काय असतं नात्यामध्ये, माय आणि लेकीचं नातं कसं असतं, ती नाती कशी जपावीत. काळजातली नाती काळजापासून जपावी लागतात आणि काळजापासून जपली की शेवटच्या श्वासापर्यंत जातात आणि तो श्वासाचा प्रवास म्हणजेच आपली नाती आणि आपली नात्याची गुंफण आहे. आणि हे सगळं त्यांनी आपल्या गोव्यांच्या माध्यमातून मांडलं आणि ते आपल्यापर्यंत पोहोचलं. हे आपलं वैभव आहे, कारण असं जे काही वैभव आहे मागून मिळत नाही. त्यामुळे संदीपान पवार सरांनी हे आमच्या हातामध्ये दिलं आणि आता आम्हाला जातं काय असतं ती व्यवस्था बुडाली, मिक्सर आलं म्हणून कदाचित नात्यांमध्ये सुद्धा नुसता आवाजच उरलाय की काय असं वाटतं. पण नात्याशिवाय जीवनाला पूर्णत्व नसतं. जे आईपासून चालू होतं ते शेवटपर्यंत आपल्या सासरवाडीच्या घरापर्यंत पोहोचतं. कारण त्या जात्यावरच्या ओळीमध्ये अगदी सासरची माहेरची माणसं कशी जोडून ठेवायची हे सुद्धा त्या ओव्यांमध्ये दिसतं. त्यामुळे या ओव्या किती सांगाव्यात आणि काय काय बोलावं याला मर्यादा आहे, कारण त्या शब्दांच्या पल्याड सगळ्या काही गोष्टी या रवंदळीमध्ये मांडलेल्या आहेत. सगळंच काही मांडू शकत नाही, पण भावनांचं गणित आणि भावनांचं न कळलेलं गुपित यामध्ये आहे. संस्कार काय आहेत, श्रद्धा काय असते, देव कसा मागायचा असतो, देवाला कसं नमन करायचं असतं आणि देवाच्या रूपातनं संस्कार कसे घ्यायचे असतात हे रवंदळीमध्ये आणि या जात्यावरच्या ओळींमधून कळतं. त्यामुळं मी या माईला मनापासून नमन करते. माय नसेल तर जग नसतं आणि जग हे निर्माणच होतं माईच्या उदरातून. त्यामुळे त्या माईला मी मनापासून नमन करते की असला हिरा जन्म दिला आणि तो आपल्यासाठी आपल्या समोर उभा राहिला. यापेक्षा आणखीन काय हवं आहे. मी माझ्या शब्दांना इथेच विराम देते. कार्यक्रमाला उपस्थित प्राचार्य असून कवी हृदय जपणाऱ्या अत्यंत सुंदर अशा प्रकारची आईच्या संदर्भातली, मातृत्वाच्या संदर्भातली, भ्रूणहत्येच्या संदर्भातली कविता सादर करणाऱ्या, त्याच्यापेक्षाही सुंदर भाषण करणाऱ्या, मला सगळ्यात भाषण आमच्या अनिताताईचं आवडलं. 5 मिनिटांमध्ये किती व्यापक आणि किती मूलभूत बोलू शकतात अशा प्रकारच्या अनिताताई मुदगडना आमच्या बायकोचे भाषण चांगलं झालं.